बैल आमची ही दोन्ही पण होती. या बैलांना पायरा मागायचं म्हणलं तर माणसं म्हणायची ह्या बैलांचं आम्ही नावच ऐकलं, म्हणजे एवढी परिस्थिती होती. आणि आता आम्हाला पैऱ्याला माणसं नाही म्हणत, बैलीत का पाहून पैऱ्याला माणसं नाही म्हणत. वायदे दिल्या बैलाला, वायदे द्यायला लागते, त्याशिवाय बैल काय पैरा नाही भेटला. बघता बघता घरणिकीचं नाव लय पुढे यायला लागलं, म्हणजे राजा म्हणा, आता वश येतोय, काय सांगाल त्यावर? नमस्कार मंडळी. तर आजचा जो आपलं वडगावचं मैदान झालं तिथे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आपल्या समोर आहे आणि आपण त्यांच्याशी आता मुलाखत घेऊया त्यांची. नमस्कार दादा. नमस्कार. पहिलं नाव सांगा तुम्ही. निखिल वायदंडे कडेपूर. आणि कडेपूरचे का तुम्ही? आणि बैलाचं नाव? बैलाचं नाव वशा. 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 आणि त्यासोबत दुसरा बैल किवळचा बैल पाहिला, किवळचा सोन्या पाहिला. सुंदर. सुंदर आणि वशा एकत्र पळाले आणि त्यांनी आज द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय. तर दादा काय वाटतं आज द्वितीय क्रमांक? गाडी चांगली पाहिली, तिने फेर गाडी चांगली पाहिली, ओके पाहिली गाडी. आणि त्याने आज फरकानं म्हणजे असं बाकीच्या गाड्या पॉल गेल्या बऱ्याच, आणि त्यात त्याने आता द्वितीय क्रमांक केलेला आहे आणि खूप सारा जल्लोष केला तुम्ही दिसतच. तर काय सांगाल त्या जल्लोषावर? काय नाही, आनंद झाला, बैल 2 नंबर झाला. आणि आज आपल्या महाराष्ट्राला नवीन चेहरे भेटतात, बरेच नवीन वर्षाचे नवीन चेहरे भेटतात. काय सांगाल दादा त्याबद्दल? काय नाही, बैल पळतोय, बैलाचं नियोजन होत नव्हतं, आता बैल आता गुलाब पळतोय. आज पायऱ्याचं नियोजन कसं झालं? पायऱ्याच्या नियोजन मध्ये एका फोन मध्ये पायऱ्या नियोजन झालं. ती म्हणत होती हाण्या गाडी, म्हणलं हाण्या तर हाण्या गाडी चांगली पाहिली, गाडी चांगली पाहिली. आणि या आधी गुलाल कुठच्या मैदानात झालं? आता या आधी त्या ह्याच्यात यादगावात राहिलो, आंबेरीत राहिलो फायनलला. यादगाव आंबेरीत. हो, तिथं मैदान फायनल झालं नव्हतं. मग तेव्हापासून बरंच गुलालात आल्यापासून बैल गुलाबात आहे. तेव्हापासून बऱ्याच जणांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असेल. आता काय पायऱ्याला फोन येणार, बैल पळतोय म्हणल्या पायऱ्याला फोन येतो. मग या आधी कधी तुम्ही वायदे दिल्या का? म्हणजे कसं वायदे दिल्या, बैलाला वायदे द्यायला लागते, त्याशिवाय बैल काय, त्याशिवाय पैरा नाही भेटला. खरंय. आणि आता कसं काय, म्हणजे बिना वायदे मागतात का बैल? कसं काय? नाही मागते ते बैल, पण द्यायचं सगळ्यांना बैल, सगळ्यांना द्यायचा, मन मोठं ठेवा. खरंच. आणि आजचा जो तुम्ही जो गुलाल केलाय तो अतिशय सुंदर पद्धतीने झाला आणि आजचं नियोजन चांगलं लागलं. ड्रायव्हर सुट्टी म्हणजे नियोजनच चांगलं झालं. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर, म्हणजे आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर, त्याशिवाय दुसरं कोण गाडी आणत नाही पहिला. म्हणजे वर्षाची गाडी बाळूशिवाय कोण हलत नाही. तर काय सांगाल? आणि मालकांबद्दल काय सांगाल? मालक मध्ये दिलदार मनाचे माणूस आहे. मालकांचं नाव? अतुल पवार घरनिगे. अतुल पवार घरनिगे. आणि बैलाचं नियोजन पप्पू शेठ गुजले लेंगरे, दोघं नियोजन करतात. आम्ही 3 जण मिळून नियोजन करतो बैलाच. आणि आता बघता बघता घरणिकीचं नाव लय पुढे यायला लागलं, म्हणजे राजा म्हणा, आता वश येतोय, काय सांगाल त्यावर? नाही काय, बैल पळती, ती बैल पळायशिवाय नाव होत नाही ना. खरंच. आणि तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. वशा आणि दुसरा कोणता बैल? सुंदर. वशा आणि सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही बघू शकता सुंदर आहे आपल्या समोर त्या साईडला, आणि तो जरा मारत असल्यामुळे त्याला आपण आता मुलाखतीत घेऊ शकत नाही, पण सुंदर आणि वशाने आज गुलाल प्राप्त केलाय, त्यासाठी तुमच्या सर्वांची खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यापुढे जितकेही मैदान होतील त्यात तुम्ही गुलाल करावा अशी शुभेच्छा. आणि आता आपण वशाची सुंदरची मुलाखत घेऊया. तर मंडळी, वशासोबत आज सुंदर होता आणि आता आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. आणि त्यांनी आज द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय, तर त्यांच्या सोबत विचार करूयात त्यांचं काय त्यांच्या मनात. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रथमेश साळुंखे उर्फ बबल्या. आणि प्रथमेश साळुंखे उर्फ बबल्या. आणि काय सांगाल दादा, आज सुंदरनं गुलाल केलाय द्वितीय क्रमांक? आज या पोरांचं मन जिंकलं आणि आज निम्म्यार्धी आले, निम्म्यार्धी गावाचं बघतील, काय पुण्या मुंबईत बघतील. सगळ्या पोरांची इच्छा होती गुलाल व्हायचा, मालकाची इच्छा होती. बैल शुभम साळुंखे किंवा आज सुंदर आहे, नाव शुभम साळुंखे गाडी पडली. आज बऱ्याच दिवसात आम्हाला गुलाल भेटला. म्हणजे तरी लास्टचा गुलाल कधी झालेला तरी शेवट? लास्टचा गुलाल मग 1.5 महिने नाही, 2 महिने झाला. 2-3 महिन्यानं. तर इतक्या दिवसांनी गुलाल आम्हाला पैऱ्याला माणसं नाही म्हणत, बैलीत का पाहून पैऱ्याला माणसं नाही म्हणत. म्हणजे आम्ही किंवा बैल होतो ना, आम्हाला हे नाही बैल दिला आम्हाला नाही. आतापर्यंत 3-4 जण अशी म्हणली की तुमचा बैल ओळखत नाही, बैलीत का पाहून माणसं बैल द्यायची नाही. ज्याला मागेल का नाही तो 15 द्या, 20,000 रुपये द्या,
असं म्हणायचं. म्हणजे वायदी मागत होते. वायदी मागवते. आम्हाला त्या गाववाल्यांना आमच्या पाहुणे आहेत ते बैलला त्यांची आमची गाडी चांगली पाहिजे. त्यांची आमची मायनीत पण आम्ही पळवल्या गाडी, मायनीत पण चांगली पळली. सेमीला थोडं जरा ही झालं टाकाटाकी. आता आज पण गाडी आणली आता आणि तसं बघता आपण आता बघताय म्हणजे वायदी हा प्रकार इतका चालू आहे की त्यामुळे गरिबांची बैलं उजेडात येत नाही आणि त्यामुळे चुकतं या क्षेत्रामध्ये की आपले नामांकित बैल जे आहेत या की इकडे म्हणजे त्यांचं नाव या इकडे. व्हायला पाहिजे. आमचं आहे का? सुट्टीमेकर इकडं वा. पहिलवान, या की. या की, या. दोन मिनिटं. या पहिलं. या की. या की. आमचं बैल सोडायला सगळ्यात महत्वाची गोष्ट सुट्टी. आम्ही गोरेगाव तुम्ही बघू शकता चालते मैदान आम्हाला साथ देते ती. जो सुंदर आहे त्याने आज गुलाल प्राप्त केला आणि या सर्वांनी खूप सारा जल्लोष प्राप्त केला कारण गरिबाचा बैल उजेडात येण्यासाठी त्याला पैरा भेटत नाही आणि आज त्यांचा पैरा झाला आणि त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ते खूप खुश आहेत. तुम्ही बघू शकता. दादा काय सांगाल, तुम्ही सुट्टी मेकर आहात या बैलाची, तर काय सांगाल दादा? काय आज सगळेच खुश आहेत कारण भरपूर दिवसातनं बैलाला गुलाल आहे. महत्वाचं मालकाला जो आनंद आहे तो सगळ्यांनाच आनंद असावा आणि महत्वाचं गरिबांचा बैल उजेड देण्यासाठी तुमचं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला आहे. त्यामुळे तुमचं महत्वाचं धन्यवाद आणि इथून पुढे असंच गुलाल प्राप्त करावा ही अपेक्षा आमची आहे. आणि मालकांचं नाव काय दादा? शुभम पहलवान किंवा शुभम पैलवान किंवा खरंच त्यांचे खूप अभिनंदन. नमस्कार. तुम्ही हे बघा आपले सुंदरचे मालक. दादा काय सांगाल, आज बऱ्याच दिवसांनी गुलाल केला आणि पैऱ्यामुळे आज झाला नव्हता गुलाल. नाही, आजपर्यंत ही झालं पैऱ्यामुळे गुलाल काय होत नव्हता. आम्हाला आता एक आनंद आहे की गाडी बाळू ड्रायव्हर मांडवे आजपर्यंत युवराज चव्हाण कोपर्डेकर, आमचा अमित पहलवान गोरेगावकर, काका म्हणून एक आहेत ते काका, अशा बऱ्याच जणांनी बैल सोडून बैल उजेडात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केला पण पहिला अभावी बैल आमचा उजेडात येत नव्हता पण आला आता इथनं मोर असं सातला अभावी तुमच्या. पण आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला बैल दिला नव्हता त्यांना आज त्या बैलांनी दाखवून दिलंय की मी पळू शकतो आणि मी गुलालात राहू शकतो. हा माझा नंदी आहे, त्यांचाही नंदी आहे. ह्या बैलांच्या बाबतीत मी कधी म्हणणार यांनी दिला न दिला हे माणसाचा मतभेद आहे. त्यांनी आज ड्रायव्हर होते. तर नमस्कार ड्रायव्हर, तुमचं नाव सांगा. बाळू ड्रायव्हर मांडवे. बाळू ड्रायव्हर मांडवे. तर आज त्यांनी ड्रायव्हर गाडी हाकलून त्यांनी द्वितीय क्रमांक केला. काय सांगाल दादा? कसं गाडी आम्ही सुरुवातीला गटाला पावली, गाडी चांगली पळाली आणि सेमीला आम्हाला सगळ्या गाड्या मोठ्या होत्या म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती पण तरी पण असं वाटत होतं गाडीमध्ये आपण आज काहीतरी करूया म्हणून गाडी आणली आणि सेमी पण असा सुट्टा काढला. म्हणजे तुम्ही सेमीला जाताना तुम्हाला वाटलेलं की नक्की जिंकेल की नाही काय सांगता येत नाही? आम्हाला अपेक्षा नव्हती कारण आमची ही दोन्ही पण होती. या बैलांना पायरा मागायचं म्हणलं तर माणसं म्हणायची ह्या बैलांचं आम्ही नावच ऐकलं म्हणजे एवढी परिस्थिती होती. आणि आता अशा ह्याच्यात सगळ्या टॉपच्या गाड्या असल्यावर शेवटी दडपण राहतेच की जरा, त्यातनं पण बैलांनी आमची बी इज्जत राखली, मालकाची बी राखली. नक्कीच दादा, आजच्या मैदानामुळे प्रत्येक गावागावात आपल्या सुंदरचं व वशाचं नाव पोचलेलं असेल आणि यापुढे नक्कीच तुम्हाला मला वाटतं स्वतःहून फोन येतील की पायऱ्यासाठी. आणि जे काय आमचं बैलाचं हे घडवणारा आशिष पैलवान आशिष साळुंखे काका, पोरं काका म्हणतात, तो आमचा मामांचा मुलगा आहे धाकटा केवळचा. काय कारणामुळे आला नाही तो, नाही तर प्रत्येक मैदानाला तो असतो. आशिष साळुंखे त्यांना बैल हा गडीवर आहे चांगल्या प्रकारे पोरासनी चालला किंवा बैल गडीताना लागणारी मेहनत ते आशिष साळुंखे आधी साळुंखे यांचं नियोजन करते ते बैलाचं, ती दोघं तिघं आणि बैल गडीवते ती, त्यामुळे बैल हा आता उजेडात येणार तर येणार. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आज त्यांचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपल्या समोर आलेलं आहे. अतिशय सुंदर असं बक्षीस आहे, तुम्ही बघू शकता. काय सांगाल दादा, काय बक्षीस आपण घेतलं? समाधान वाटतंय की त्या बैलाचं बैल नंदीच मला भेट देऊन बक्षीस दिल्याबद्दल एक मोठं समाधान, मानसिक समाधान मिळतं की ते कुणालाच मिळत नाही असं समाधान मला मिळालं. मला वाटतं बक्षिसात मिळाल्या पैशापेक्षा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बक्षीस आणि पैशाचं नाही काय करीत, पैसे तुमच्यासारखे युट्यूबर मुळे गरिबांची खरंच खूप तुम्हाला शुभेच्छा आणि यापुढे जितकेही मैदान होतील आपल्या सुंदरचे व वशाचे त्यात तुम्ही नक्की गुलाल करावा प्रत्येक अड्ड्यामध्ये, असं शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद दादा.